मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी महायुतीकडून सुरू झाली आहे। महायुतीमध्ये शिंदे सेना 227 पैकी किमान 100 जागांवर दावा ठोकणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। यामुळे भाजपच्या पोटात गोळा आल्याची चर्चा आहे। दरम्यान मुंबई भाजपने मिशन 150 सुरू केलाय, तर शिंदेच्या सेनेने 100 जागांवर दावा केलाय। मुंबई महानगरपालिका रुग्णालयात पेपरलेस कामकाज सुरू झालंय। छोटा सायन अशी ओळख असलेल्या धारावी येथील रुग्णालयात एबीडीएम एकत्रित डिजिटल व्यवस्थापन प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलंय, ज्यामुळे केवळ 2.5 मिनिटांमध्ये रुग्णांची प्राथमिक तपासणी होऊन त्याचा डिजिटल डेटा डॉक्टरकडे जाणार आहे। अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत झालेल्या चुकी प्रकरणी आता पोलिसांवर कारवाई होणार आहे। सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षेस तैनात असलेल्या पोलीस पथकाचा डिफॉल्ट रिपोर्ट सादर करण्यात आला। सलमानने भेटायला बोलवल्याचा या महिलेने दावा केला होता। सलमानच्या सुरक्षेला निर्माण झालेला धोका लक्षात घेता पोलिसांवर कारवाई होणार आहे। यूट्यूबर ज्योती मल्होत्रानं मुंबईमध्ये 4 वेळा रेकी केल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालंय। मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटन कार्यक्रमातही ज्योती मल्होत्रा सहभागी झाली होती। तिने संपूर्ण मार्गाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केलं होतं। इतकंच नाही तर शिर्डी पोहोचल्यानंतरही तिने अनेक ठिकाणांचे व्हिडिओ आणि फोटोशूट केलेत। येत्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईत तुंबण्याची शक्यता आहे, कारण मान्सूनपूर्व पावसातच शहरातील काही भागात पाणी साचलंय। त्यामुळे पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे। नालेसफाईची डेडलाईन 31 मेला संपत असून 65% काम पूर्ण झालंय।